नमस्कार मित्रांनो, आज आपण जनरल सायन्सचा नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत. दात म्हणजे टीथ. तर दात हे दाताचे दोन भाग असतात, एक बाह्य आवरण आणि एक मधील भाग. तर बाह्य आवरण म्हणजे समोर तुम्हाला जो पांढरा भाग दिसत आहे दाताचा, त्याला म्हणायचं इनॅमल. आणि इनॅमल विषयी एक विशिष्ट बाब म्हणजे की इनॅमल हे आपल्या शरीरामधील सर्वात मजबूत गोष्ट असते. तसंच दाताचा मधला भाग जो असतो तो त्याला डेंटाईन म्हणतात. तर हे डेंटाईन असते ते कॅल्शियम फॉस्फेटने बनलेले असते. म्हणजे दात हे मूळ कॅल्शियम फॉस्फेट या पदार्थाने बनलेले असते. तर आयुष्यात किती दात येतात एकूण? तर आयुष्यात 52 दात येत असतात. पहिले दुधाचे 20 आणि 32 दात. हे एक महत्त्वाचं आहे की आयुष्यात एकूण 52 दात येतात. तर आता आपण बघूया दातांचे प्रकार. दात हे 4 प्रकारचे असतात, बरोबर आहे. 4 प्रकारचे दात असतात. तर पहिले प्रकार आधी आपण बघू, इन्सिजर, कॅनायन, प्रीमोलार आणि मोलार. तर जे इन्सिजर दात असतात, जे आपले समोरचे दात असतात वरील, त्या समोरच्या दातांना म्हणायचं इन्सिजर. त्यांचं काम काय असतं की अन्न कापणं हे त्यांचं मुख्य काम असतं. तर त्याच्या बाजूला जे कॅनायन असतात, कॅनायन म्हणजे जे सुळे, त्यांचं काम असतं अन्न फाडायचं. जे मांसाहारी प्राणी किंवा जो मनुष्य मांस खातो त्याला मांस फाडण्यासाठी जे दात मदत करतात त्यांना म्हणायचं कॅनायन. ते अन्न फाडतात, आपण चित्रामध्ये बघू पण शकतो. तर त्यानंतर प्रीमोलार म्हणजे बघा की जे दात म्हणजे दाढेचाच एक प्रकार आहे की अन्नाचं जी आपलं बारीक अन्न करायचं असतं अन्न चावण्यासाठी, तर हे प्रीमोलार दातांचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर मोलार म्हणजेच अक्कलदाढ. तर अक्कलदाढीचं पण काम तेच असतं की अन्नाला चावणे. दात, तर आता बघूया दुधाचे दात. तर आयुष्यात 2 प्रकारचे दात येत असतात, एक दुधाचे दात आणि दुसरे कायम दात. तर आता आपण दुधाचे दात बघूया. तर दुधाचे दात म्हणजे जन्मल्यापासून वयाच्या 12व्या वर्षापर्यंत दुधाचे दात येतात. तर दुधाचे दात एकूण 20 येत असतात, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आहे टीथ फॉर्म्युला म्हणजे आता बघा, हे जी वरची बाजू आहे आपल्या दातांची, ह्या दातांच्या वरल्या बाजूची जी एक मधोमध रेष मारल्यानंतर या रेषेच्या इकडे जेवढे दात असतात त्यांना म्हणायचं टीथ फॉर्म्युला. तर बघा हे जे 2 आहेत पुढले जे 2 दात दिसत आहेत, या पुढल्या 2 दाताला म्हणायचं इन्सिजर. त्याच्यानंतर हा जो मध्ये दात दिसतो त्याला म्हणायचं कॅनायन. त्याच्या महाग 2 दात आहेत त्याला म्हणायचं अक्कलदाढ. हे असा फॉर्म्युला तयार होतो 2102. ह्याची बेरीज करायची, गुणिले 4 करायचं, ते येतं 20. ह्याला म्हणायचं टीथ फॉर्म्युला. तसाच हा कायम दाताचा पण फॉर्म्युला असतो. आणि लहान मुलांना हे प्रीमोलार हे दात नसतात, लक्षात ठेवायचं. लहान मुलांना कोणते दात नसतात? तर प्रीमोलार हे दात नसतात, प्रीमोलार. त्यानंतर बघूया कायम दात. आपल्या सर्वांना हे कायम दात असतात. वय वर्ष 12 झाल्यानंतर कायम दात येत असतात. कायम दात हे असतात 32. हे दात आयुष्यभर राहतात आपले, म्हणजे वयस्कर झाल्यावर ते पडू लागतात, त्याचं काही अडचण नाही, पण कायम दात हे प्रौढ व्यक्तीमध्ये असतात. कायम दात हे असतात 32. हे कायम दात आयुष्यभर राहत असतात. त्यानंतर टीथ फॉर्म्युला. तर जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यातला टीथ फॉर्म्युला असतो 21-23, म्हणजेच 2 इन्सिजर, 1 कॅनायन, 2 प्रीमोलार आणि 3 मोलार. प्रीमोलार दात हे फक्त प्रौढ व्यक्तींनाच येतात. धन्यवाद.